हेलो मित्रांनो, मी दिल्लीमध्ये राहतो आहे आणि मला सेक्स करायची खूप हौस आहे। ही गोष्ट आजपासून काही 6 वर्षे पूर्वीची आहे। माझा एक मित्र होता आणि त्याचे नाव सिद्धू होते। त्याच्या घरी त्याची आई, 2 बहिणी आणि एक लहान भाऊ होता। सिद्धूचे पप्पा सरकारी नोकरीमध्ये होते आणि त्याचे भाऊ बहीण शाळेला जात होते। सिद्धू त्याच्या घरामध्ये सर्वात मोठा होता। मी आणि तो शाळेत एकत्र शिकत होतो आणि आम्ही बरोबर कॉम्प्युटर क्लास पण लावला होता। माझे त्याच्या घरी अनेक वेळा येणे जाणे होते, पण मी कधी तिच्या आईवर की त्याच्या बहिणीवर वाईट नजर ठेवली नव्हती। कॉलेज नंतर सिद्धू सरकारी जॉब साठी तयारी करू लागला होता, पण मला सरकारी जॉब मध्ये काही पण रस नव्हता। सरकारी नोकरीसाठी तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप मेहनत करत होता आणि मग त्याला शेवटी सरकारी नोकरी मिळाली पण, आणि त्याची पोस्टिंग दिल्लीच्या बाहेर झाली होती। पण माझे त्याच्या घरी येणे जाणे चालू होते। मी तिथे महिन्यातून एकाद वेळा त्याच्या घरी जात होतो। जेव्हा त्याच्या आईला काही सामान घ्यायचा असेल तेव्हा ती मला फोन करत होती की रवी हे आणून दे, कारण की मार्केट त्यांच्या घरापासून खूप दूर होते, त्यामुळे ते सामान घ्यायला मला सांगत होती। असे करत करत 2 वर्षे निघून गेले होते। एक दिवस सिद्धूच्या आईचा मला फोन आला आणि म्हणाली की एक जरुरी सामान मागवायचा आहे। मी म्हणालो की आंटी काय आणायचे आहे, पण ती मोकळेपणाने बोलत नव्हती। मी म्हणालो, आंटी बोला ना, काय आणायचे आहे? आंटी थोडी घाबरत होती। मी फोर्स केला तर ती म्हणाली की रवी मला ब्रा आणून देणार का, कारण की माझी सर्व जुनी ब्रा फाटून गेली आहे आणि मला मार्केटला जायला अजिबात वेळ नाही आहे। हे ऐकून मी 1 मिनिट एकदम चकित झालो आणि मग जरा हिम्मत केली आणि तिला म्हणालो की आंटी किती साईजची आणायची आहे? ती म्हणाली की 42 नंबर। मग मी तिला ठीक आहे म्हणालो। ती म्हणाली, रवी कोणाला सांगू नकोस की मी तुझ्याकडून हे मागवले आहे। मी समजलो आणि मग तिला हिम्मत करून म्हणलो, मी एका अटीवर आणेन। ती म्हणाली की काय? जर तू मला घालून दाखवलीस तर? ती हसली आणि म्हणाली, आधी आणून तरी दे मग बघू। मग मी त्याच दिवशी ब्रा आणली होती आणि मग मी रात्रभर विचार करत होतो की मी उद्या तिला ब्रा मध्ये पाहू शकेन का। बरे मग कसे बसे ती रात्र गेली आणि मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी तयार झालो होतो, कारण की आंटीचा फोन येणार होता। मग बरोबर 9:30 वाजता तिचा फोन आला। कधी येणार आहेस? मी म्हणालो की आंटी मी तर एकदम तयार आहे, तुम्ही बोला केव्हा येऊ आणि अंकल ऑफिसला गेले का? ती म्हणाली की ते सकाळी गेले आहे, सिद्धूच्या बहिणी पण गेल्या आहे, 1 वाजता त्या शाळेतून येतील। मी म्हणालो, ठीक आहे, मी आता येतो आहे। मग मी पटकन बाईक काढली आणि मग मी 10 वाजता तिच्या घरी पोचलो होतो। मी जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा ती गाऊन मध्ये होती। तिचे फिगर एकदम मस्त दिसू लागले होते। तिचे मोठे मोठे बोल होते आणि गांड पण खूप बाहेर निघालेली होती। मी त्या दिवशी एकदम पहिल्या वेळी आंटीला या नजरेने घुरून पाहिले होते। मग ती माझ्यासाठी पाणी घेऊन आली होती। मी म्हणालो की आंटी हे आहे तुम्ही मागवलेले सामान। मग ती पॅकेट घेऊन आतमध्ये गेली आणि मग काही वेळाने येऊन ती माझ्या समोर येऊन बसली होती। मी म्हणालो, आंटी घालून चेक करून घ्या ना आधी। ती म्हणाली, काही गरज नाही, मी नंतर करेन। मी म्हणालो, आंटी तुम्ही म्हणाला होता घालून दाखवते म्हणून। ती म्हणाली, नाही मी म्हणाले नव्हते। मग मी एकदम गप्प होऊन बसलो होतो। आंटीला वाटले की मी नाराज झालो आहे। ती म्हणाली की काय झाले? मी म्हणालो की काही नाही, मूड अपसेट झाला आहे। ती म्हणाली, का? मी म्हणालो, मी किती स्वप्न पाहिले होते की तुम्ही मला ब्रा घालून दाखवणार म्हणून। ती म्हणाली, चल मी आता येते, तू टीव्ही बघत बस। मग ती 5 मिनिटांमध्ये आली। ती माझ्या समोर नाईट गाऊन मध्ये आली होती आणि मला म्हणाली, पाहून घे। मी म्हणालो की दाखवा। तर तिने तिचा गाऊन वर केला आणि मग पटकन खाली करून टाकला होता। मी 1 मिनिट तिला पाहत राहील होतो, काय मस्त सेक्सी वाटत होती ती। मी म्हणालो, आंटी तुम्ही तर पटकन खाली करून टाकले होते, मला सरळ काही पण दिसले नाही आहे, अजून 1 वेळा दाखवा।
ती नाही म्हणू लागली होती. मी हिम्मत करून उठलो आणि तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो की दाखवा ना. ती म्हणाली दाखवून तर दिले तुला. मी म्हणालो आंटी जवळून पाहायचे आहे. ती नाही म्हणू लागली होती अन मग मी हिम्मत करून तिचा गाऊन वर करू लागलो होतो. ती म्हणाली रवी प्लीज करू नको प्लीज. पण मी ऐकले नाही आणि तिला बेडवर झोपवले आणि मग गाऊन पूर्ण वर करून टाकला होता. ती नाही नाही म्हणत होती आणि मी गाऊन वर करत राहिलो होतो. मग मी हळूहळू तिचा गाऊन पूर्ण वर करून टाकला होता. आता ती माझ्या समोर फक्त तिच्या व्हाईट ब्रामध्ये होती जी मी खरेदी करून आलो होतो. तिने स्किन कलरची पॅन्टी घातली होती. तिने तिचे डोळे बंद करून टाकले होते आणि गाऊन खाली करायचा प्रयत्न करू लागली होती. मी हिम्मत केली आणि आंटीच्या बोलवर हात ठेवला आणि मग तिच्या दुसऱ्या बोलला दाबू लागलो होतो. ती नाही म्हणू लागली होती पण मी म्हणालो की आंटी आज मला नाही म्हणू नका. हळूहळू आंटीने तिचा विरोध बंद करून टाकला होता आणि मग मी पण एकदम हिम्मत मध्ये आलो होतो. मग मी तिच्या जवळ गेलो आणि तिचा चेहरावर उचलला आणि तिच्या ओठाला किस केली आणि तिचे ओठ चोकायला सुरुवात केली. आता मी कधी तिचा खालचा ओठ तोंडात घेऊन चोकत होतो तर कधी वरचा घेऊन चोकत होतो आणि कधी दोन्ही ओठ एकत्र घेऊन चोकत होतो. आता तिचे रसाळ ओठ मला वेड लावत होते आणि आता ती पण गरम झाली होती कारण ती मला आता किस करायला साथ देऊ लागली होती. मग तिने माझ्या खांद्यावर तिचे हात ठेवले आणि तिचे तोंड माझ्या तोंडामध्ये घुसवू लागली आणि आम्ही एकमेकाला खूप आतमध्ये किस करू लागलो. काही वेळ किस केल्यावर आणि खूप ओठ चोकून झाल्यावर मग मी तिच्या तोंडापासून खाली यायला सुरुवात केली आणि तिची मान किस करू लागलो. मग मी पटकन मागून तिच्या ब्राचे हुक उघडले आणि ती काढून टाकली. तिचे ब्राऊन बूब आणि त्यावर काळी निप. मी पटकन माझे तोंड तिच्या बॉलवर ठेवले आणि त्यांना पूर्ण माझ्या तोंडात घेऊन चोकू लागलो. आता तिच्या तोंडून उम्मस आवाज येऊ लागले होते आणि मी तिचे बॉल जोर जोराने चोकत होतो. मी कधी कधी तिचे मनुके माझ्या दाताने हळूच चावत होतो आणि ती झटका मारायची आणि मला म्हणायची की मला दाताने चावू नकोस. पण मी तरी थांबलो नाही आणि तिचे बॉल चोकत मी माझा एक हात खाली घुसवला आणि तिच्या पॅन्टीवरून तिची पुच्ची कुरवाळू लागलो आणि माझ्या हाताने घासू लागलो. मग मी तिचा डावा बॉल माझ्या तोंडामध्ये भरला आणि तिच्या उजव्या बॉलला एका हाताने दाबू लागलो आणि मी तिची निप्ल माझ्या 2 बोटांच्या मध्ये घेऊन दाबली तर ती ओरडली. आता ती 7व्या आकाशात होती कारण मी तिची पुच्ची घासत होतो आणि तिचे बॉल दाबत होतो आणि जोर जोराने चोकत होतो. आता ती जोर जोराने आवाज करू लागली होती आणि माझे डोके तिच्या बॉलवर दाबू लागली होती. मग मी तिची पॅन्टी काढून टाकली आणि तिच्या पायांच्या मध्ये बसलो. तिच्या पुच्चीवर खूप सारे केस होते. मग मी तिला म्हणालो की मी तुमची पुच्ची चटण्यासाठी खूप तहनलेलो होतो. मग ती म्हणाली की तू चिंता करू नको, आता मी तुझीच आहे, तुला काय पाहिजे ते चाटून घे. मग मी पटकन तिच्या पुच्चीला किस केली आणि तिच्या पुच्चीवरचे केस बाजूला करून त्यामध्ये माझे तोंड घुसवले. मी तिचे बॉल तिच्या ब्रावरून चोकू लागलो आणि मग तिच्या कानाला, गळ्याला आणि पोटाला सगळीकडे किस करू लागलो. तिने माझा टी-शर्ट काढला आणि मला वेड्यासारखी किस करू लागली आणि मला धक्का देऊन मला बेडवर झोपवले.